नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। साधु साधु साधु। नमो बुद्धाय धम्मा फ्रेंड्स, सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम। आज आषाढ पौर्णिमा। सर्वात प्रथम आपणा सर्वांना आषाढ पौर्णिमेच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा। तर मित्रांनो, आजच्या आषाढ पौर्णिमेचे खूप विशेष महत्त्व आहे। या आषाढ पौर्णिमेला खूप अतिविशेष अशा घटना घडलेल्या होत्या, त्या आपण आज जाणून घेऊयात। त्या कोणकोणत्या घटना ज्या की आजच्या आषाढ पौर्णिमेच्या दिनी घडल्या होत्या त्या। तर आषाढ पौर्णिमेला जी सर्वात प्रथम घटना घडली ती म्हणजे माता महामायेचे जे स्वप्न आणि माता महामायेस गर्भधारणा झाली ती याच आषाढ पौर्णिमेच्या दिनी। सुमेध बोधिसत्व तुसित देवलोकातून च्युत होऊन माता महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश ही याच आषाढ पौर्णिमेच्या दिनी घडलेली घटना आहे। याच आषाढ पौर्णिमेच्या दिनी सुमेध बोधिसत्वाने माता महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश केला। तर दुसरी घटना जी आहे आषाढ पौर्णिमेच्या दिनी ती म्हणजेच सिद्धार्थ गौतमाचा ग्रहत्याग। सिद्धार्थ गौतमाने याच दिवशी आषाढ पौर्णिमेच्याच दिनी आपला प्रिय घोडा कंठक व आपला प्रिय सेवक छन्न यांना सोबत घेऊन कपिलवास्तूचा निरोप घेतला, महाअभिनिष्क्रमण केले। ते याच आषाढ पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ गौतमाने महाअभिनिष्क्रमण केले, ग्रहत्याग केला। तर ती हीच आषाढ पौर्णिमा होती आणि ज्यावेळी सिद्धार्थ गौतमाने महाअभिनिष्क्रमण केले, ग्रहत्याग केला, त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाचे वय 29 वर्ष होते। तर अशी खूप महत्त्वपूर्ण घटना या आषाढ पौर्णिमेच्या दिनी घडलेली आहे। भगवंतांचे म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वाचे सिद्धार्थ गौतमाचे महाअभिनिष्क्रमण ग्रहत्याग याच दिनी घडलेला आहे, तो देखील आषाढ पौर्णिमेच्या दिनीच। तिसरी घटना जी आहे या आषाढ पौर्णिमेच्या दिनी तथागत भगवान सम्यक संबुद्धांनी सारनाथ वाराणसी या ठिकाणी मृगदाय वनात धम्मचक्र पवर्तन केले, प्रथम धम्म उपदेश केला, तो याच आषाढ पौर्णिमेच्या दिनी तथागत भगवान बुद्धांनी धम्मचक्र पवर्तन केले। चौथी घटना जी आहे आषाढ पौर्णिमेची ती म्हणजे वर्षावास प्रारंभ। भगवंतांनी पंचवग्य भिक्खूंना प्रथम धम्मदीक्षा सारनाथ येथील मृगदाय वनात आषाढ पौर्णिमेलाच दिली आणि तो कालावधी म्हणजे पावसाळ्याचाच होता। तेव्हा तथागतांनी भगवंतांनी साजरा केलेला वर्षावास म्हणून ओळखला जातो। वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते। भगवंतांनी साजरा केलेला वर्षावासाचा प्रथम दिवस आषाढ पौर्णिमेचा होता। तर धम्मबंधूंनो, अशा खूप महत्त्वाच्या घटना या आषाढ पौर्णिमेला घडलेल्या आहेत। तर पुन्हा एकदा आपणा सर्वांना आषाढ पौर्णिमेच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा। सर्वांना नमो बुद्धाय, मैत्रीपूर्वक जय भीम।